वाज बघ त्याचा कसलं गाणं येतंय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. बहिणीचं प्री वेडिंग शूट करायला आम्ही सकाळ सकाळी चाललेलो आणि आदल्या दिवशी माझा एवढा लाल भडक डोळा झालेला. माझ्याबद्दल मला एक गोष्ट समजले की मी कुठे पण गेले ना तर मला काही ना काहीतरी होणार. तर मग आम्ही पुण्यातून साताऱ्यात आलो शूट साठी आणि साताऱ्यात इतकं भारी हे लोकेशन होतं. हे एक देऊळ आहे आणि ते शूट करायचे तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात त्यांना, पण एक नंबर हा गाईज, एक नंबर. चुम्मेश्वरी एकदम भारी लोकेशन होतं. हे मला तर खूप आवडलेलं. साऊथ लुक केला ना तुम्ही, आई शपथ इतकं भारी तुम्हाला आउटपुट भेटणार आहे की एकच नंबर तुमचं शूट होणार आहे. इथे यांचं एवढं शूट चालू होतं, म्हटलं मी काय करू. मी एका जागेला जाऊन गप शांत बसले आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की मेकअप आर्टिस्ट होणं म्हणजे काय असतं आणि मेकअप आर्टिस्टचे कष्ट काय असतात. तसं म्हणलं तर प्रत्येक कामामध्ये कष्ट हे असतंच, पण तेव्हा मी स्वतः जे 3 लुक केलेत आणि ते 3 लुक करताना माझी हालत इतकी बेकार झाली आणि माझी अवस्था बघून मला ते आठवत होतं की जेव्हा मी शूट करत असते तेव्हा त्या मेकअप आर्टिस्टचा अवतार झालेला असतो. त्यांनी एवढं उभारून मला नटवलेलं असतं आणि तेव्हा जेव्हा मी शूट करत असते तेव्हा त्यांनी बसतात वगैरे. हे सगळं मला तेव्हा असं की मी अनुभव घेतला तो. आणि एखाद्याला तयार करणं, एखाद्याला नटवणं आणि नटवून झाल्यावर त्याच्याकडनं जेव्हा आपल्याला चांगली कॉम्प्लिमेंट भेटते की हा मला हा मेकअप आवडला किंवा हा माझा लुक चांगला झालाय किंवा मी खूप छान दिसते, थँक्यू सो मच, एवढं जरी बोललं तरी किती छान वाटतं मनाला ते. तेव्हा माझ्या बहिणीच्या तोंडातनं जेव्हा माझ्यासाठी आलेत ते शब्द तेव्हा मला समजलं. आणि हॅट्स ऑफ आहे सगळ्या मेकअप आर्टिस्टला की जे इतके कष्ट करतात, एवढे भारी भारी लुक करतात वेडिंगला वगैरे इतर वेळेस. सो मी ते अनुभवलं स्वतः, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. मी ते स्वतः जेव्हा अनुभवलं तेव्हा मला समजलं की मेकअप आर्टिस्ट होणं सोपं नाही आहे. तर मग साताऱ्यात आम्ही 2 लुकचे शूट केले त्याच मंदिरात आणि वेस्टर्न टाईप थोडंसं शूट करायचं होतं तेव्हा आम्ही दुसऱ्या लोकेशनवर गेलो आणि तिथे भारी भारी कबूतर सुद्धा होते, मस्त मस्त लोकेशन होते. आई शपथ, एक लोकेशन तर असं होतं बाब लोकेशन, मला तर ते एवढं आवडलेलं की मी ठरवले की माझं प्री वेडिंग मी इथेच करेल. आणि तसं म्हटलं तर 4 आउटफिट आम्ही घेतलेले आणि 4 पण आउटफिटवर आम्ही मस्त असं शूट केलं, ते पण 1 डे मध्ये फक्त. आणि शूट इतकं भारी झालं. मग आम्ही घरचा रस्ता धरला आणि घरी आलो. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग, बाय बाय.